आता आम्ही जोधपूरमध्ये आम्ही मेहरणगड किल्ला क्लासिक किल्ला आहे. तुम्ही रिव्ह्यू वगैरे पाहिलं तर रिव्ह्यू पण भारी आहे, त्याचे मेंटेन भारी आहे. पार्किंग इथं प्रायव्हेटमध्ये आहे, गव्हर्नमेंटच्या अंडर नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या किल्ल्याला गाडीतनं आपलं जे मेंबर आहे त्यांना वरती सोडायचं आणि पार्किंग करायला गाडी परत खाली आणायचं. ते अर्धा किलोमीटरचं डिस्टन्स आहे, पण ते बरं पण पडतं आहे, जास्त चालायला लागत नाही. किल्ला पाहिला तर किल्ला खूप मोठा आहे, दाखवतो मी तुम्हाला. आणि किल्ला फिरण्यासाठी 200 रुपये पर पर्सन अडल्टसाठी आहे. 10 वर्षाच्या खाली फ्री आहे आणि 10 वर्ष ते 15 वर्षापर्यंतचं जर एज असेल तर 50% म्हणजे 100 रुपये तिकीट. रिजनेबल तसं काय एवढं पण नाही का. किल्ला मेंटेन खूप छान केलेलं आहे. या साईडला बघितलं तर स्टाफ पार्किंग आहे, सगळं गाईड स्टाफ यांच्यासाठी पार्किंग आहे. किल्ल्याची तटबंदी तिथं व्हायला आपण तर या अशा पद्धतीने त्याच्या खिडक्या बनलेल्या आहेत. आणि ही एवढी मोठी जवळजवळ 50 ते 60 फूट उंच ही भिंत आहे. फ्रंटला आलं तसं वेल डेव्हलप वेल मेंटेन. आपल्याला हे जर वरती पाहिलं आपण जवळजवळ 400-500 फूट उंच असेल हे. शॉपिंगसाठी इथं हे थर्ड एंट्रन्स आहे. राव जोधाजी का 1459. सारे रूम अंदर है ना, अंदर भीड़ हो जाती है, बच्चों को देखना नहीं देते. फोर्थ एंट्रन्स. हे वरचं नक्षीकाम पण खूप सुंदर आहे. फोर्थ नाही, 5th एंट्रन्स आहे ॲक्च्युली. 5th एंट्रन्स. फिफ्थ एंट्रन्समधून आपण आतमध्ये आल्यावरती हे अशा रूम्स आहेत. हा मेयर बाजार आहे, इथं आपण खरेदी करू शकतो. आणि हा प्रॉपर एरिया आहे. हे फुल मेल आहे. आत्ता इथे जो 37th राजा आहे इथे नाही राहत, कुठेतरी दुसरीकडे त्यांनी मोठं पॅलेस बांधलं आहे. आणि 36 आणि 37th राजाने कुठेही कॉन्ट्रीब्युशन नाही केलं. 35th राजाने इथे बऱ्याच गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. जसं तिथे आता नवीन गोष्टी बनल्या आहेत, तिथे नवीन आर्किटेक्चर वगैरे आहे. मी तेही बिलॉंग करतात उमय्यद डायनेस्टीला. या फोर्टचं नाव मेहरगड ह्याच्यामुळे पडलं आहे की मेहर हा शब्द पर्शियन आहे आणि त्याचं इंडियन मिनिंग होतं सूर्यवंशी, म्हणजे सूर्यवंशी एक खूप मोठं नाव आहे. त्यामुळे त्यांनी ह्या फोर्टला मेहरगड असं नाव दिलं आहे.
1-1.5 तासामध्ये आपण मॅक्झिमम 70-80% किल्ला आपण कव्हर करून खाली उतरलेलो आहे आणि गाडीच्या पार्किंगकडे आपण चाललेलो आहे. तर तुम्ही सकाळी जर आलात लवकर तर पब्लिक कमी आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतो 9-9:15 पोहोचण्याचा इथे किल्ल्यावरती प्रयत्न करा. कारण की ज्यावेळेस मी एक्झिट करत होतो आत्ता, त्या एक्झिटच्या वेळेस स्कूलचे ट्रिप्स असतील किंवा खूप मोठ्या मोठ्या वॉल्वो असतील तर त्यांच्या जवळजवळ 400-500 लोक क्यूमध्ये थांबलेले होते. त्यामुळे जर तुम्ही आलात तर सकाळी लवकर या, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लोअर करता येईल हा किल्ला. खूप मस्त आहे मेहरानगड, आवर्जून एक्सप्लोअर करा. हां, आलो त्यावेळेस 7-8 गाड्या होत्या आणि आता पाहिल्या तर गाड्याच गाड्या आहेत.